हा जो काही घोळ आहे तो आम्ही निस्तरू आणि सगळे पैसे तुमचे स्कॉलरशिपचे परत देऊ। विद्यार्थ्यांच्या बाजूने चांगलं झालेलं एबीपीला बघितलं गेलं नाही आणि त्यांनी मुलांना ब्लॅकमेल केलं। आम्ही जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा त्यांनी आम्ही नाव सांगितलं, अक्षरशः त्या मुलीचं नाव सांगितलं आणि ते त्या मुलीला नाव जेव्हा देतात तेव्हा ते चेक करत नाही। त्यावरून आज एपीपी वाले त्यांना काय बोलतात की तुम्ही आम्हाला बाईट द्या। बाईट मध्ये काय द्या की जी तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे ती एबीपीपी वाल्यांमुळे मिळाली आहे। जेव्हा ते स्टुडंट बोलतात की आम्ही जबरदस्ती करत होते त्या मुलांवर, जेव्हा ते स्टुडंट बोलतात की आम्ही देणार नाही बाईट, जे खरं आहे तेच सांगू, तर त्यांना धमकी दिली गेली। त्यांना बोलतात या अनाथ मुली आहेत, या अनाथ मुलींना बोलला गेला की तुम्हाला हॉस्टेलमधून काढलं जाईल। का त्यांना हॉस्टेलमधून काढायचंय? का तुमची एवढी हिंमत कशी काय झाली आहे? विद्यार्थ्यांची हिंमत कशी काय झाली का एखाद्या विद्यार्थिनींवर तुम्ही असं बोलतात? आणि ती पण अनाथ विद्यार्थी आहे। आणि हे दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची काय प्रतिक्रिया समोर आलेली आहे ती देखील आपण पाहूया। आम्ही त्या मुलीचं नाव सांगतो की ती मुलगी नमस्कार। हॉस्टेलमध्ये आहे। उद्या देशाचे नेते राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत आणि यामध्ये छात्रों की गुंज नावासारखा कार्यक्रम या पुण्यामध्ये होत आहे। परंतु या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की सावित्रीबाई फुले यांच्या लेकीवरती राहुल गांधींच्या काही गुंडांकडून, काँग्रेसच्या काही गुंडांकडून जोर जबरदस्तीने सीओईपी सारख्या तंत्रज्ञान विद्यापीठामधील काही प्रकारांबाबत जोर जबरदस्तीने काही गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत। आपण बघतोय की सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील एका अनाथ मुलींकडून शुल्काच्या संदर्भात, फीच्या संदर्भात काही गोष्टी जोर जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीने वधवून घेतल्या जात आहेत। सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य नावाजले जाणारे विद्यापीठ आहे व या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीकडून जोर जबरदस्तीने शुल्काच्या संदर्भात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने, जसे की त्याच्याकडून जास्त शुल्क घेतलं जाते अशा पद्धतीने शुल्काच्या बाबतीतल्या गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत। काँग्रेस सारखा पक्ष जो अनेक काळ सत्तेमध्ये होता, अनेक वर्ष सत्तेमध्ये होता, अशा पक्षाला अशा पद्धतीचं नीच राजकारण, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अशा पद्धतीचं खालच्या पातळी आपण पाहतोय सध्या पुण्यामध्ये